श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. लोक म्हणणार, वा काय नशीब आहे, कारण महाबली बजरंगबली आणि थेट न्यायदेवता शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सक्रिय झालाय. 20 ते 26 जून दरम्यान तुमच्यावर पैशाचा असा पाऊस पडणार आहे की अख्खं जग तुमच्या नशिबाचा हेवा करेल. तुमचे रखडलेले संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाची बंद कुलूप अचानक उघडणार आहेत. पण हा आनंद साजरा करण्यापूर्वी एक अत्यंत भयंकर सत्य जाणून घ्या, कारण पडद्यामागे काहीतरी भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्या क्षणी तुमच्या जवळच्या काही व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचणार आहेत. मीन राशीच्या लोकांनी या 7 दिवसात या एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे, नाहीतर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही कळत नकळत त्या 2 चुका केल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हो, त्याचं नव्हतं होईल आणि घरातली हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं नक्की कोणतं षडयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे रचलं जातंय? तुमचा सर्वात जवळचा माणूसच तुमचा घात कसा करणार आहे आणि या विनाशातून वाचण्यासाठी 26 जूनच्या रात्रीपूर्वी तुम्हाला कोणता गुप्त महाउपाय करायचा आहे हे आज आम्ही या व्हिडिओत 5 महत्त्वाच्या भागामध्ये सांगणार आहोत. एकही सेकंद मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मीन राशीच्या जातकांनो, 20 ते 26 जूनचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे, कारण हा काळात शनिदेवाच्या विशेष कृपेने तुमच्या राशीसाठी धनलाभाचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमच्यावर अचानक पैशाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. मग ते जुने रखडलेले व्यवहार असोत, वडिलोपार्जित संपत्तीचे वाद असोत किंवा अनपेक्षित मार्गाने येणारा मोठा निधी असो, तुमची ही अचानक बदललेली श्रीमंती पाहून लोक थक्क होतील आणि तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत म्हणतील, वा काय नशीब आहे तुमचं. मीन राशीच्या जातकांनो, हा येणारा पैसा जितका आनंद घेऊन येणार आहे तितकीच मोठी चेतावणी या पैशाच्या पाठीमागे लपलेली आहे, हे विसरू नका. मीन राशीचे लोक जन्मापासूनच अत्यंत कष्टाळू, दयाळू, सरळ मनाचे आणि धार्मिक असतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन तुमचे ग्रह या काळात तुमची परीक्षा घेणार आहेत. पैसा येताच तुमच्या मनात मी 7.5तून कायमचा मुक्त झालो असा निष्काळजीपणा किंवा देवावरील श्रद्धेमध्ये आलेला आळस तुम्हाला विनाशाचे कारण ठरू शकतो. जर तुम्ही या काळात स्वतःला श्रेष्ठ समजून नियमाचे उल्लंघन केले किंवा कर्माच्या मार्गापासून भरकटलात तर 7.5चा कोप वाढेल आणि आलेली लक्ष्मी एका रात्रीत परत फिरेल. हा पैसा टिकवायचा असेल तर अतिउत्साहात स्वतःची मर्यादा सोडू नका, कारण या सुखाच्या मागे एक भयंकर वादळ तुमची वाट पाहतंय. या सुखाच्या ते वादळ कोणतं जाणून घेण्यासाठी आपण वळूयात आता. मीन राशीच्या जातकांनो, जसजसा तुमच्या घरात पैसा घेऊ लागेल आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल तसतसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होणार आहे. तुमच्या नशिबाची उंचावणारी कमान पाहून तुमचे हसणारे मित्र आणि तुमचे शेजारी आतून तुमच्यावर प्रचंड जळू लागतील. हे तुमच्या समोर गोड गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची नाचक्की कशी होईल, तुमचं नुकसान कसं होईल याचं एक भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करतील. तुमच्या सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. मीन राशीच्या जातकांनो, या 7 दिवसाच्या काळात तुम्हाला परक्यांवर आणि इतरांच्या गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवणे या एका सर्वात घातक गोष्टीपासून तुम्हाला तात्काळ दूर राहायचं आहे. तुमच्या मनात कोणाबद्दल कितीही आदर असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे पुढील प्लॅन्स किंवा आर्थिक व्यवहाराची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपला समजून आपल्या मनातील गुपित सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली असेल, हे पक्के लक्षात ठेवा.
तर मीन राशीच्या जातकांना तुमचे हे गुप्त शत्रू तुमच्या समोर समोर येऊन कधीच वार करणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्या पाठीशी स्वतः बजरंगबली उभे आहेत. म्हणूनच ते अतिशय हुशारीने तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमचे सिक्रेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर ते शत्रू तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाहीत. पण या शत्रूच्या चालीमुळे नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती मोठी चूक करू शकता, ज्याने थेट कोर्टाची पायरी चढावी लागेल. तर मीन राशीच्या जातकांनो, 7.5मुळे आतापर्यंत तुम्ही अनेक मानसिक आणि आर्थिक छळाचा सामना केला असेल, पण आता तुम्ही वाईट दिवस संपून थेट सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. येत्या पुढच्या 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि बजरंगबलीच्या कृपेने 3 मोठे शुभ संकेत मिळणार आहेत. पहिला संकेत म्हणजे गेल्या कित्येक महिन्यापासून तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात आलेले प्रचंड मंदीचे सावट आणि अडकलेले काम अचानक कोणत्याही अडथळ्याशिवाय मार्गी लागेल. व्यावसायिक भागीदारासोबतच मतभेद संपून मोठी प्रगती होईल. मीन राशीच्या जातकांनो, दुसरा संकेत तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्याशी जोडलेला आहे. जर तुम्ही घरात पती पत्नीमधील किंवा मुलासोबत सतत विनाकारण क्लेश होत असतील, तर घरातील ही नकारात्मक ऊर्जा अचानक नाहीशी होईल. संपूर्ण कुटुंबात एकोपा निर्माण होईल आणि एखादा शुभ किंवा धार्मिक कार्याचा नियोजनाची सुरुवात घरातूनच होईल, ज्यामुळे तुमचे मन सुख समाधानाने भरून येईल. मीन राशीच्या जातकांनो, तिसरा संकेत तुमच्या गुप्त चिंतेचे निवारण करणारा असेल. ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबले गेले होता किंवा ज्या गुप्त आजारपणात तुम्ही रात्रीची झोप गमावली होती, तिथून तुम्हाला अचानक मोठा दिलासा देणारी बातमी मिळेल. कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल आणि आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा दिसून येईल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता तुम्ही कोणती पहिली मोठी चूक टाळली पाहिजे. तर मीन राशीच्या जातकांनो, एकीकडे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता की जी तुमच्या पूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. मीन राशीचे लोक कोणावरही सहज विसंबून राहतात किंवा कोणतेही ऐकून स्वतःचा निर्णय बदलतात. नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे येईल आणि कोणत्या तरी गुप्त किंवा झटपट श्रीमंत करणाऱ्या योजनेत किंवा लॉटरी सारख्या अनधिकृत व्यवहारात तुमचे कष्टाचे पैसे गुंतवण्याचा सल्ला देईल. मीन राशीच्या जातकांनो, ही व्यक्ती कितीही विश्वासू असली तरी या 7 काळात कोणत्याही सांगण्यावरून अनोळखी ठिकाणी किंवा चुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे ही एक चूक कोणीही करू नका. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि भयंकर इशारा आहे की या काळात जर तुम्ही शॉर्टकटच्या नादात पैशाची गुंतवणूक केली तर तुमचा संपूर्ण पैसा बुडेल आणि तुम्ही कायदेशीर कचाट्यात अडकाल. हा शनिदेवाचा सरळ सापळा असेल. त्यामुळे स्वतःची बुद्धी वापरा आणि स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. मीन राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात येणाऱ्या अफाट यशाला टिकून ठेवण्यासाठी आणि गुप्त शत्रूच्या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला संकटमोचक महाबली बजरंगबलीचा एक गुप्त महाउपाय करायचा आहे. या जून महिन्याच्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या वेळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. त्यानंतर तिथेच बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे 3 पाठ करा. हा उपाय तुमच्या भोवती एक असं सुरक्षा कवच निर्माण करेल, ज्याच्यामुळे शत्रूचे सर्व वार तुमच्यावर उलटतील आणि शनिदेवाचा कोप शांत होईल. मीन राशीच्या जातकांना, ज्योतिषशास्त्रातील कोणतंही ज्ञान हे अर्धवट ठेवणं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असतं. म्हणूनच आज या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी, दिलेल्या सावधानता आणि बजरंगबलीचा हा महाउपाय मनावर बिंबवून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलं तर आलेली सुवर्ण संधी हातची जाईल. पण जर तुम्ही
पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वा काय नशीब आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात बजरंगबली आणि शनिदेवाचा आशीर्वाद सदैव राहू दे. जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंगबली जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच अचूक आणि रहस्यमय आणि सडेतोड ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या एका अत्यंतच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.